हाय हॅलो नमस्कार, मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सकाळी सकाळी उठून सकाळची भांडी वगैरे धुतली, झाडू मारला, घरामधलं सर्व आवरलं. रात्री काही भांडे घासले नाही, म्हटलं सकाळी लवकर निघायचं, मला 6:30ला निघायचं होतं. तर 4:30 वाजतापासूनच उठली, भांडे वगैरे सर्व घरातलं आवरून आंघोळ वगैरे केली फ्रेश होऊन. नंतर सर्व बॅग वगैरे चेक केल्या, सर्व काही ठीक आहे का. मग नंतर बाबूला उठवलं, त्याचा ब्रश केला, त्याला फ्रेश केलं. आंघोळ नाही केली, फक्त गरम पाण्याने पुसून घेतलं कारण की खूप थंडी आहे. नंतर त्याला कपडे वगैरे घातले, स्वेटशर्ट टाईपच घातले थंडी लागू नये म्हणून, कारण की तो स्वेटर घालायचा कंटाळ करतो नॉर्मल कपडे घातले की. नंतर त्याला सॉक्स बूट घालत होती लाडीगुडी लावून, तो घालतच नाही, लय कंटाळ येतो त्याला टोपी आणि बूट सॉक्सचा. पण तयार करून घेतलं. इथं बहिणाबाईची पण तयारी झालीच होती, बहिणाबाईचा साखरपुडा आहे म्हणून आम्ही निघालो. आणि खूप कंटाळा येतो, पण काय करावं, अशा अर्जंट कार्यक्रमात तर फौजी नसताना मला तर जावंच लागतं. कारण फौजी नेहमीच नाही येऊ शकत, म्हणून मला अटेंड करणं जरुरी असते. आणि हा घरचा कार्यक्रम आहे आमच्या, म्हणून आता सर्व तयारी झाली माझी. पण आता रिक्षा पण आली होती खाली, कारण की 5 आम्हाला रिक्षा सोडणार होती. एवढ्या थंडीमध्ये काय एवढं सामान घेऊन बस स्टॉपपर्यंत जाणं शक्य नव्हती, घरापासून बस स्टॉप दूरच आहे, म्हणून रिक्षा वगैरे आली होती. निघालो आता 6:30-7ला तर बस असते आमची, कधी लेट पण होते 10-15 मिनटं. आता रिक्षामध्ये बसलो आणि एवढी थंडी आहे ना, खूप बेकार. बघू शकता तुम्ही वातावरण, अजून काही सूर्यदेव निघले नाही, म्हणजे तेवढा काही टाईम नाही झाला. आणि मला ट्रॅफिकचा खूप खूप भीती वाटते मला ट्रॅफिकची. निघलो आहे एवढं सकाळी, काही एवढं ट्रॅफिक नसते, पण आमचा हा हायवे आहे ना, नागपूर मुंबई हायवे आहे. आणि आलो पाचोऱ्यामध्ये. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे लोकांचा. काही ठिकाणं पाचोऱ्यामधले एवढे स्वच्छ येतं, पण हा बस स्टँडचा एरिया एवढा गंदा करून ठेवला ना, सरकारने याची नक्कीच काळजी घ्यावी. आणि वॉशरूम वगैरे बस स्टॉपवर जे असतात ना, त्यांची पण काळजी घ्यावी, कारण की एवढी गंदगी, लेडीजना काही समजत नाही वॉशरूमला जायचं की नाही. दूरचा प्रवास करतात काही लेडीज, ही गोष्ट तर नक्कीच सर्व महिलांना पटली असेल माझी बोललेली. कारण की वॉशरूमला जाणं म्हणजे ही एक आपली नैसर्गिक गरज म्हणा, किंवा आपली ते हे आहे. आणि हे जर वॉशरूमच स्वच्छ नसेल तर जाण्याचा कंटाळा तर येतो. पण काहींना हा प्रॉब्लेम, काहींना नाही तर 100% महिलांना हा प्रॉब्लेम आपल्या महाराष्ट्रातील बसस्टॉपवर म्हणजे करावा लागतो याचा सामना, कारण की एवढे बसस्टॉप गंदे राहतात. नंतर बसमध्ये बसलो, स्वच्छता घ्यायला पाहिजे तर सरकारने, मला तर असं वाटते माझ्या मताने. बाकी तुमचं मत काय आहे तुम्ही सांगू शकता. बसमध्ये काही एवढी गर्दी नव्हती आज. आमचं नशीब की गर्दी नव्हती. बाबू म्हटलं आहे मी स्पेशल सीटवर बसतो. आणि ही गर्दी बघा, शेंदुर्णीमध्ये आल्यावर एवढी गर्दी झाली बसमध्ये की अक्षरशः उभं राहायला जागा नव्हती. त्याच्यानंतर मग काहीच शूट घेतलं नाही, बाबू झोपला होता, मग त्यालाच घेऊन बसली होती मी. आणि मग अजिंठा बस थांबली होती नाश्ता वगैरेसाठी. मी तर बाहेरचं तेलकट काहीच खात नाही, आणि खास तर मी अजिंठा इकडचं काही खातच नाही, मला आवडतच नाही. पण शेंगदाणे वगैरे घ्यावं म्हटलं, खारे शेंगदाणे, ते तर टाईमपास म्हणून खाऊ शकतो. इथं भरपूर गाड्या थांबतात या धाब्यावर. त्यानंतर आम्ही शेंगदाणे वगैरे घेतले होते, तेच खायचं काम चालू होतं. बाबू पण उठला होता. बस चालू झाली की आम्हाला झोप येते, आणि बस बंद झाली की आम्हाला नकोसं वाटते. मग शेंगदाणे वगैरे खाल्ले, आता बस निघणारच आहे. आणि परत तो झोपला. त्याच्यानंतर बुलढाणा पोहोचलो, आणि हे जे लहानपणची आठवण आहे ना, संत्रा गोळ्या ते घेतल्या, ते खाल्ल्या. आणि बुलढाणामध्ये आम्हाला टाईम, एवढी बस लगेच बस लागली आम्हाला नांदेड डोणगावला जायला, पण इतकी भयानक गर्दी होती ना, की अक्षरशः बहिणाबाई उभी आली, तिची जागा मला दिली. पण हीच बस चिखलीमध्ये गेल्यावर पूर्ण रिकामी झाली. डोणगावमध्ये आलो, खूप वेळ बसची वाट बघितली, बस काय आली नाही. शेवटी रिक्षा केला, मामाच्या मुलाचीच रिक्षा आहे, रिक्षा करून मग घरी आलो. रिक्षामध्येच बाबू झोपला, हे बघा. असं थोडंफार टाईमपास करता करता तो झोपून गेला. चला, चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंट पण करत जावा, जेणेकरून मला माहीत समजेल की माझं कुठं चुकतं आहे, काय याच्यापेक्षा अजून चांगलं करण्याचा मी प्रयत्न करेन. आता डोणगावमधून निघलो आहे, आणि इथून काय आम्हाला 40 मिनटं लागतात रिक्षाने, आणि आपल्या बाईकने म्हणल्यावर 30 मिनटं म्हणजे अर्धा तास लागतेच. पण बरं झालं रिक्षा तरी भेटली. बसची खूप वेळ वाट बघितली, म्हटलं शाळेचे दिवस चालू आहे तर बस तर असेल, पण बस नाही मिळाली. शेवटी हा रिक्षा केला मग, आणि निघालो घरी. काहीच घेतलं नाही, काहीच खाल्लं पण नव्हतं रस्त्याने. हे शेंगदाणे वगैरे यांनी काही भूक जात नाही, नाश्ता वगैरे काहीच नव्हता केला. घरी गेल्यावर आता मस्त जेवण करू, निवांत आराम करू. आणि याच्या पुढचे ब्लॉग तुम्हाला माहेरमधले येतील, काही बाहेरगावचे पण येतील. असंच चॅनलला कनेक्ट राहा. आणि आता भेटूया आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.